हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शापूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर मी इथे एक गड्डी शापूची छान निसून घेतली आहे. तर आता याला आपण बारीक कट करून घेणार आहोत. तर पाहू शकता मी इथे अशी शापूची भाजी बारीक कट करून घेतली आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये एक पळी तेल घातले आहे. तेल छान गरम झाले की यामध्ये आपण लसूण घालून घेणार आहोत. लसूण भरपूर घालायचा. शापूच्या भाजीला लसूण भरपूर घातला की भाजी छान लागते. आता लसूण छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण परतून झाला की यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत. हिरवी मिरची देखील छान तेलात परतून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपण मुगाची डाळ 5 मिनिटे भिजत ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. मुगाची डाळ भिजत ठेवली की भाजीमध्ये डाळ पटकन शिजते. डाळ देखील आता तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. डाळ परतून झाली की यामध्ये आपण जी शापूची भाजी कट करून घेतली होती ती 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. ते आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत. भाजी निथळून घालायची. शापूच्या भाजीला पाणी सुटते. माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असते. पाहू शकता आपण सर्व भाजी कढईमध्ये घातली आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये भाजी कितपत आहे त्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाहू शकता मी इथे मीठ घालून घेतले आहे आणि सर्व भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता भाजीवर झाकण ठेवून भाजी एक 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. शापूला शिजायला फार वेळ लागत नाही. तर पाहू शकता 2 ते 3 मिनिटे झाले आहेत. आपण भाजी चेक करूया. सर्व मिक्स करून घेऊया एकदा. आणि आता ह्याच्यातली डाळ आपण पाहूया शिजली आहे का. डाळ थोडी कच्ची वाटते आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी देखील आहे. त्यामुळे आपण पुन्हा यावरती 2 मिनिटे झाकण ठेवून डाळ शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटे झाकण ठेवून झाले आहेत. आता आपण पाहूया आपली डाळ शिजली आहे का. तर पाहू शकता डाळ शिजली आहे. तर तुम्हाला माझी आजची शापूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.